मी एका ठिकाणी माझ्या फक्त 2 सहकाऱ्यांबरोबर होतो. त्याच्यातला कोण नेता नव्हता, कोणी पदाधिकारी नव्हता आणि पक्षाचा कुठलाही संबंध नव्हता. मी माझ्या मित्रांबरोबर एका ठिकाणी चहा पिण्यासाठी उतरलो. डीसीपी झोन 9 सत्यनारायण चौधरी आले आणि धक्काबुक्की करून मला आतमध्ये गाडी ढकलायला लागली. मी त्यांना सांगितलं, मी माझी खासदार आहे, तुम्ही असं ही कारवाई आमच्यावर करू शकत नाही, तुम्ही नोटीस दिली आहे का? आणि जर थांबवायचंच होतं तर बाहेरूनच थांबवायला पाहिजे होतं. हे आतमध्ये आल्यानंतर ही कसली कारवाई आणि कोणाच्या हुकुमाखाली तुम्ही ही कारवाई करता? त्याच्यामधलं काय नाही. मला इकडे सोडलं, मला गाडीत ढकलत होतं, मी गाडीत बसलो नाही, मी माझ्याच गाडीत आलो. इकडे आल्यानंतर चौधरी निघून गेले. कशासाठी कारवाई केली, कशासाठी बसवले काही सांगितलेलं नाही. मुद्दामून सेना बीजेपीचे 10 मंत्री इकडे मतदारसंघात फिरतायत, त्यांना कोणी पकडत नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे स्वतः फिरतोय, 100 लोकांना घेऊन फिरतोय, त्यांना कोणी थांबवत नाही. हे पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार आपलं काम करतंय, कारण का त्यांना दिसतंय की राणेसाहेब प्रचंड मताने निवडून येतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.